हे गाईज, आज आपण शिकूया चण्याच्या झाडाचे जे कोवळे पानं असतात त्याची भाजी. हे चण्याची पत्ते आपल्याला फक्त हिवाळ्यातच मिळत असतात. चला तर बघूया कशी बनवायची ही. याकरता अशा प्रकारे चण्याचे पत्ते मी आणले आहेत. हे मार्केटमध्ये पण मिळत असतात हिवाळ्यामध्ये. आता हे पत्ते आपल्याला याचे अशा जठरवाल्या दंड्या काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे या बाजूला करून फक्त कोवळे पानं आपल्याला घ्यायचे आहे, तरच भाजी छान बनत असते. आता यानंतर आपल्याला ह्या देठं बाहेर काढल्यानंतर आपल्याला ही भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर आपल्याला ही एक उकळी येतपर्यंत उकळून घ्यायची आहे. एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून यातील पाणी काढून घ्यायचे आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे याची एक उकळी आली आहे. आता भाजी फोडणी घालण्याकरता आपल्याला काही साहित्य लागणार आहे. आता याकरता आपल्याला 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घ्यायचे आहे. 5-6 लसणाच्या कळ्या, हिरवे मिरचे, लाल मिरचे हे साहित्य आपल्याला लागणार आहे. तसेच त्याबरोबर जिरा आणि मीठ, बस एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे. आता एका कढईमध्ये थोडे तेल गरम करायचे आहे. त्यामध्ये जिरे फोडणी घालायची आहे. जिरे थोडे लाल झाले की लसणाच्या कळ्या पण थोड्याशा लालसर करून घ्यायच्या आहे. लसणाच्या कळ्या थोड्या लाल झाल्या की यामध्ये आपल्याला जे आपण सामान बारीक चिरून घेतले आहे, कांदे, हिरवे मिरची, लाल मिरची, ते संपूर्ण साहित्य आपल्याला टाकायचे आहे व ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे. चण्याचे हे पत्ते उकडल्यानंतर यातले पाणी आपण बाहेर काढून घेतले आहे. आपले कांदे गोल्डन ब्राऊन झाले की ही भाजी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. थोडी शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोड्या वेळ ही भाजी 2-3 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपली ही भाजी खायला तयार. तुम्ही नक्की करून बघा. ही भाजी फक्त तुम्ही हिवाळ्यातच बनवू शकता, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. खायला खूप छान वाटत असते.